नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे चिखली शिवारामधील आशिष भाऊ यांच्या शेतामध्ये। तर आशिष भाऊ यांचं बऱ्याच दिवसापासून म्हणणं होतं की संजू भाऊ तुम्ही एक वेळ आपल्या हळदीला भेट देण्यासाठी यावं, म्हणून आज योगायोगाने आशिष भाऊ सरनाईक यांच्या शेतामध्ये आज आपण भेट देण्याकरिता आलेलो आहे। तर मित्रो, आशिष भाऊ सरनाईक यांनी पहिल्यापासून ते आजपर्यंत माझ्या मार्गदर्शनाखाली सर्व खत नियोजन, तसेच औषधीचे नियोजन, फवारणीचे नियोजन केलेले आहे। तर त्याचे रिझल्ट हे आपण डोळ्याने बघू शकता। पहा मंडळी, किती छान हळद आहे। सर्व इथं 1 एकराचा प्लॉट आहे आणि परत इकडे बाजूला 1 एकराचा प्लॉट आहे। तर आशिष भाऊंना आपण दिलेल्या औषधीबद्दल व काय वाटले त्याबद्दल 2 शब्द आपण आशिष भाऊ सरनाईक यांच्या तोंडून ऐकूया। नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष प्रकाश सरनाईक, राहणार चिखली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। माझी हळद 2 एकर आहे आणि या वर्षीपासून मी गेल्या वर्षीपासून 2 वर्षापासून मी हळद लावत आहे। पण जसा रिझल्ट मला यंदा श्री बळखंडेश्वर कृषी यांच्याकडून भेटलेला आहे तसा आजपर्यंत कुठेच नाही भेटलेला मला। तर पूर्ण नियोजन संजू भाऊ यांच्याकडून घेण्यात आलेलं आहे आणि पूर्ण तुम्ही हळद बघू शकता। माझी हाईट आहे सध्या 6 फूटच्या जवळ 5.5 फूट 6.5 फूट जवळपास हळद आहे माझी। आणि फोटो ग्रेनिटी फोटो वगैरे पाहून घ्या। सर्व नियोजन बळखंडेश्वर कृषी सेवा यांच्याकडून होण्यात आलेलं आहे। मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट झोकून देर तुझा तू सार तुडवा वाट धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं, मोठी लढाई लढू। धन्यवाद आशिष भाऊ, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत आपल्या हळदीचं इतक्या छान प्रकारे नियोजन केलं आहे। मागील 2 वर्ष आपण बाहेरून वेगवेगळ्या प्रकारची औषधी आणून बघितली, पण त्यांच्यापेक्षा आपण सांगितल्याप्रमाणे खूप चांगला रिझल्ट आला असं आपण सांगितलं। आणि रिझल्ट तर आपल्या डोळ्यासमोरच दिसत आहे की आपला हळदीचा प्लॉट हा किती छान बसलेला आहे। सारखा इथे 1 एकर आहे आणि तिकडे 1 एकर आहे। त्याबद्दल मी आशिष भाऊ सरनाईक यांचे मनापासून धन्यवाद मानतो। आशिष भाऊ, आपण ठेवलेल्या विश्वासावर आम्ही खूप समाधानी आहोत। अशाच प्रकारे अवश्य आपण एक वेळ बळखंडेश्वर कृषी सेवा केंद्र यांना भेट द्यावी अशी मी आपणास विनंती करतो। धन्यवाद।